मी मग टीव्ही लावायला टीव्ही लावायला टीव्ही आणा पाहिजे. हाय आता उद्या गावाला जाणार म्हटलं कशाला. नमस्कार मंडळी, मी प्रतिभा. तर इथं आता कनी आमची मिरच्यांची डेटं काढायला चालू आहेत. म्हणजे आता आमच्या कोल्हापूरच्या भागात जरी पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात जरी म्हटलं तर वर्षभराची चटणी आम्ही तयार करून ठेवतो आहे. कोणी 6 महिन्याचं करते, कोणी वर्षभराचं करते. पण मिरच्या तर आत्ताच आम्ही ह्या उन्हाळ्यातच आणून ठेवतो आहे. म्हणजे मग थोडी मिसळायची वाटल्यास 6 महिन्याची ज्यांना करायची आहे, बाकी ठेवायचा बुक्का नंतर मिसळायचा असं असतं. नाही तर काहीजण वर्षभराची एकदमच मिसळून ठेवतात. मी वर्षभराची एकदमच मिसळून ठेवते. तर इथे मी 3 प्रकारच्या मिरच्या आणलेले, साधी बेडगी, लवंगी मिरची आणि काश्मीरी बेडगी, अशा 3 प्रकारच्या मी मिरच्या वापरते. पूर्ण डेटं काढायचे नाहीत, अर्ध्यातूनच खुडायचे म्हणजे बुक्का कणी पांढरा पडत नाही. पूर्ण ती कणी त्याची बोंड काढायची नाही, नाही तर मग ते सगळ्या चटणीचा कणी अर्क निघून जातो. हे बघा मस्तपैकी मिरच्या कणी आपल्या कडकडीत अशा कणी वाळलेले तुम्हाला दाखवते. अशा चरचरीत वाळवून घ्यायच्या आहे बघा. त्या खळखळून त्याने वाजायला पाहिजे तेव्हा त्याच्या वाजत्यात. आता यांची त्याने आपली डेटं काढून झालेले, त्यानंतर 3 दिवस मी सलग कडकडीत अशा उन्हात त्याने वाळवायचे. आता ह्या मी भरून घेणार. ह्याला साध्या बेडगी म्हणायच्या, त्यानंतर ह्या लवंगी मिरच्या, त्यानंतर इथे काश्मीरी बेडगी, अशा 3 प्रकारचे बेडगी तरी मी वापरते. धने 1 किलो घाला. 1 किलो खोबरं 1.25 किलो बरोबर. तर हा बघा, ते मिरच्या वाळवून कणी अशी पावडर करून आणल्या, म्हणजेच आमच्या कोल्हापूरच्या शब्दात म्हणायचं तर बुक्का करून आणलेला आहे. तुम्हाला आता कणी थोडंसं इथं कसं प्रकाश नाही आहे उजेड, त्यामुळे ना तुम्हाला. आणि हे जे आहे की नाही, हे बॅगमध्ये छोट्याशा बांधून ठेवले. हे बॅगमधलं की नाही थोडंसं असं डंगात कसं एकदम असं बारीक शेवटचं बी वगैरे असते ना, तर ते हे असं थोडंसं राहते. तर हे पण आता उद्या कणी मिसळताना आम्ही नेते, म्हणजे हे सगळं मिक्स होऊन जाते. तर आज कलर बघा कसा लाल आहे, आणि उद्या मिसळल्यानंतर कणी अगदी असं काळपट चॉकलेटी आमचा कोल्हापूरची कणी चटणी कशी तयार होते तुम्हाला दाखवते. इथं हा कणी गरम मसाला वगैरे आणून ठेवलेला आहे. त्यामध्ये इकडे खोबरं थोडंसं रात्री चिरले, थोडंसं आता नंतर चिरणार. कांदे घेतलेले आहेत. आता कणी हा कांदा असा उभा पातळ चिरून घेणार आहे मी, आणि त्यानंतर वाळवणार आहे. म्हणजे आज आणि उद्या 2 दिवस कणी वाळवणार आहे. आता कडकडीत ऊन आहे म्हणून चालतंय. शक्यतो 4 दिवस चांगला वाळवा, पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि ऊन असल्यामुळे वाळून जाईल. तर हा कांदा आपण तेलामध्ये भाजून चटणीमध्ये घालणार आहे. पण त्या अगोदर हा कांदा कणी, अरे बापरे एवढं तिखट आहे, त्या अगोदर हा कांदा मी वाळवून घेणार आहे. पण तो वाळवून का घेणार आहे की नाही, मी हे उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेन, ज्यामध्ये मी चटणीमध्ये की नाही काय काय मसाले घालणार आहे, कसं कसं घालणार आहे, हे उद्याचा व्लॉग बनवणार आहे, त्यामध्ये हे सगळं सांगेन. आता सध्या तर की नाही हा सगळा कांदा हा इतका पातळ असं चिरते असा, हे बघा, आणि उन्हामध्ये ठेवूया. इथं माझा कांदा सगळा कणी असा पातळ चिरून झालेला आहे. आता हे मी 3 ताटात असं पसरून ठेवते, म्हणजे वाळेल चांगला, आणि वर टेरेसवर कणी वाळवायला ठेवून येऊया. आता
आणि लसूण फोडून पीठ लावून ठेवायचं. ज्वारीचं पीठ लावा किंवा तेल लावलं तरी चालतं. उन्हामध्ये तुम्ही असं फोडून ठेवायचं. गडायची नाही. फोडायचे, हे काढायचं. याच्या पाकळ्या फक्त कणी ह्या सुपामध्ये घालून ठेवायच्या. हे असं मी घातले बघा हे. आणि ह्याला ज्वारीचं पीठ लावा किंवा तेल लावलं तरी चालतं. असं उन्हामध्ये कडकडीत वाळवायचं, म्हणजे साल पटकन निघते त्यात. चला तर एवढा लसूण आता कणी हा फोडून 2 सुपामध्ये घालते. आता इथं कणी वर लसूण आणि कांदा दोन्ही पण ठेवलेलं आहे. संध्याकाळी आता हे लसूण कणी मी पाकडून घेणार, म्हणजे वरचं साल काढणार. मी पूर्ण साल लसणाचं काढत नाही बरं का. जितकं कापडानं आपल्याला निघेल का नाही तेवढं काढून घ्यायचं. आता हे सगळ्यात लास्ट म्हणजे ते उरलेलं जे कधी खोबरं चिरायचं राहिले एवढं चिरले एवढं राहिलेलं आहे. ते आता चिरून घेणार आणि संध्याकाळी ते लसूण वाळल्यानंतर कधी कापडात घालायचं असं कॉटनच्या, आणि असं आपटायचं, असं कपड्याचं ते असं धुवायचं आणि ते सुपात टाकायचं आणि ते पाकडायचं. म्हणजे वरचं सारं सगळं निघून जातं. असं 4-5 वेळा करायचं. खोबरं चिरून झालं की अजून नाही, शेवट नाही, अजून आहे बाकी काम. असे पातळ काप करायचे. तसं तिथं कणी पहिल्यांदा खोबरं बारीक करायचं वेगळं, असं ग्राइंडर आहे त्यामध्ये बारीक करतात. त्यानंतर चटणी टाकतात. चटणी डंगातनंच कणी कांडून आणते. म्हणजे मिरच्या पण डंगातनंच कांडून आणल्या काल, आणि आता हे मिक्स पण कधी डंगातच करते. आता खरं सगळ्यात शेवटी म्हणजे हे आलं. आता हे मला आलं की मी साल न काढताच असं बारीक चिरून येते. साल काढायची काहीच गरज नाही. फक्त त्यावर फक्त जर माती असेल ना तर ती धुवायचं आणि चांगलं कापडानं पुसून मग चिरायला घ्यायचं. आता ह्याला की नाही अजिबात कचरा वगैरे काहीच नाही आहे. तर मी फक्त डायरेक्ट चिरते असं, आणि म्हणजे डंगात न्यायला बरं पडतं. असे पातळ काप करायचे, म्हणजे डंगात कसं बारीक नीट चांगलं होतं आणि एकजीव होते चटणी. तर अशा प्रकारे कधी डंगात न्यायच्या आदल्या दिवशी अशी तयारी केली कधी की दुसऱ्या दिवशी पटापटा भाजायचं आणि डंगात चेचायला न्यायचं, मिसळायला न्यायचं, म्हणजे पटकन होतं. मी तर अशी आदल्या दिवशी व्यवस्थित तयारी करून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी गडबड होत नाही आपले. नाही तर मग हे राहिलं ते राहिलं असं होत नाही. सगळं व्यवस्थित कधी उद्या भाजून वगैरे न्यायला येते. देखील माझ्यासारखी अशी तयारी करून ठेवताय काय कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आजचा ब्लॉग मी इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पुढच्या ब्लॉगमध्ये मी चटणीमध्ये कुठला मसाला भाजते, त्यानंतर पहिला कुठला भाजते, तेलात कुठलं भाजायचं, बिना तेलाचं कुठलं भाजायचं, त्यानंतर अजून काय काय मी मसाला सोडून अजून काय काय साहित्य घालते ना हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.